ऐका, स्त्रिया कितीही मोठ्या पदावर गेल्या ना, स्त्रियांची कामं ही स्त्रियांनीच करायची असतात आणि पुरुषांची कामं ही पुरुषांनीच करायची असतात. नाहीतर आजही काही काही पुरुष लोकांचं जीवन असं आहे, बायको म्हटली जा दळायला का बिचारे चाले दळायला, बायको म्हटली घासा भांडे का लागले भांडे घासायला. त्याला पुरुष म्हणत नाही, त्याला आपल्या गावठी भाषेत एक म्हण आहे, जन्माला आला हेला आणि ओझे वाहून वाहून मेला म्हणतात ना. बघा, एका गावात एक बाई आपल्या नवऱ्याकडून सगळी कामं करून घ्यायची, कपडे धुणं, भांडी घासणं, स्वयंपाक करणं. आजूबाजूच्या बायका म्हणायच्या काही बाई लाज वाटत नाही तुला, तिला लाजच वाटत नव्हती. एक दिवस सकाळी सकाळी नवरा झाडू मारत होता, पळत गेली, म्हटली नाही आज तुम्ही झाडू मारायचा नाही. नवऱ्याला पाटावर बसवलं, आपल्या हाताने स्नान घातलं, नवीन कपडे त्याला घालण्याकरता दिले, आरती केली, गंध लावला, त्याच्या समोर पुरणपोळीचं पाची पक्वान्नाचं भोजन ठेवलं आणि जेवा आणि म्हटली दिवसभर आराम करा. तो म्हटला काय ग, वर्षभर मला राब राब राबून घेतेस आणि आज तुला देव कुठला पावला, मला आयतं ताट जेवायला दिलं. ती म्हटली अहो मला देव वगैरे काही पावला नाही, तुमच्या लक्षात नाही का म्हटली आज बैल पोळा येते. कारण तुम्हाला पण माहितीये फक्त पोळ्याच्या दिवशी बैलाला काम सांगत नाही, म्हणून आपण फक्त ऐकायचं काय, देवानं जनाबाईनं झाडू मारावा आणि देवानं केर भरावा, झाड लोट करी जणी केर भरी नखदंताचे करोने पाने, हे नखदंताचे करोने पाने, नखदंताची करोनी फणी, नखदंताची करोनी फणी, हे नखदंताचे करोने पाने, नखदंताचे करोने पाने, नखदंताची करोनी फणी, नखदंताची करोनी फणी, हे नाव गाली चक्रपाणी, नाव गाली चक्रपाणी, पाणी माझी गाला गवेने, हे माझी माझी गाला गवेने, नाऊ घाली चक्रपाणी, नाऊ घाली चक्रपाणी, माझी गाला गवेने, माझी गाला गवेने, गाला गवे, गाला गवेने. देव जनाबाईला झाडू मारण्याकरता मदत करायचा, पण महाराजांनी गोड प्रमाण दिलं, नखदंताची करोनी फणी ना आणि न्हाऊ घाली चक्रपाणी. म्हणजे काय करायचा, देव तिला तिचे केस सुद्धा विंचरायचा, इतका मोठा अधिकार माझ्या जनाबाईचा होता. मग एवढा मोठा पर्व आमच्या जनाबाईने पकडला. कसा पकडला, त्याच्या गळ्याला दोर बांधला. कशाचा दोर, भावाचा दोर. एवढा मोठा प्रभू आमच्या यशोदा मातेने पकडला. कसा पकडला, त्याला उखळाला बांधलं. कशाच्या जोरावर, भावाच्या जोरावर. बघा एवढा मोठा देव आहे, पण भावामुळे भक्तीमुळे माझ्या जनाबाईने किती मोठा अधिकार प्राप्त केला होता. कधी कधी जनाबाई देवाशी भांडण करायची, भांडण करून देवाला शिव्या द्यायची आणि शिव्या देऊन काय म्हणायची, अरे काळ्या विठामुळं मायेच्या कारट्या तुझी रांडरणकी झाली, जन्म सावित्री पिडाल्याली, तुझे गेले मढे तुला पाहून काळ रडे, उभी राहून अंगणी शिव्या देती दासी जणी. जनाबाई अंगणात उभी राहायची, म्हणायची अरे काळ्या तुझी रांड रणकी झाली. पुण्यवंत तो पातळ लोकी नेला, पुण्यवंत तो पातळ लोकी नेला, हे दरिद्री तो भाग्यवंत केला, दरिद्री तो भाग्यवंत केला, हे चोरट्याचा बहुमान वाढविला, चोरट्याचा बहुमान वाढविला, हे कीर्तिवानाचा अपमान केला, धुंद झाला तुझा दरबार, धुंद झाला तुझा दरबार, धुंद झाला तुझा दरबार, धुंद झाला तुझा दरबार. किती मोठा अधिकार होता जनाबाईचा. जनाबाई देवाला शिव्या द्यायची, म्हणायचे अरे काळ्या विठा तुझी
रांडरणकी झाली अशी शिवी फक्त आपण आपल्या शेजारच्या बाईला द्या बरं. महिला मंडळ प्रयोग करू नका, तुमच्या डोक्याला एकही केस राहणार नाही. ती जनाबाई होती. देवा करता महत्वाचा आहे तो भाव, देवा करता गरज आहे ती भावाची. एवढा मोठा प्रभू जनाबाईने पकडला. कसा पकडला? त्याच्या गळ्याला दोर बांधला, भावाचा दोर. एवढा मोठा प्रभू यशोदा मातेने पकडला. कसा पकडला? त्याला उखळाला बांधलं. कशाच्या जोरावर? भावाच्या जोरावर. माऊली म्हणते बाहुबळे आकळे एरवी नाकळे, बाहुबळे आकळे एरवी नाकळे. हा भाऊबळे आकळे रवी नाकळे, भाऊबळे आकळे रवी नाकळे. भाऊबळे आकळे एरवी नाकळे, भाऊबळे आकळे एरवी नाकळे. भाऊबळे आकळे रवी नाकळे, भाऊबळे आकळे रवी नाकळे. भाऊबळे आकळे एरवी नाकळे, भाऊबळे आकळे एरवी नाकळे. करतळी आवळे तैसा हरी, हरी मुखे म्हणा, हरी मुखे म्हणा, हरी मुखे म्हणा, हरी मुखे म्हणा. हा भाऊबळे आकळे रवी नाकळे, भाऊबळे आकळे रवी नाकळे. करतळी आवळे तैसा हरी, हरी मुखे म्हणा, हरी मुखे म्हणा, हरी मुखे म्हणा, हरी मुखे म्हणा. ज्ञानोबराय म्हणतात भाऊबळे आकळे एरवी नाकळे. करतळी, थोडा स्वर लावा. करतळी आवळे तैसा हरी. भावाशिवाय तुम्हाला देवाची प्राप्ती होणार नाही. एवढा मोठा देव आहे, कुठे राहतो? तर तेने संपुष्टी राहावे. एवढा मोठा देव आहे पण भक्ताच्या हृदयरूपी पेटीमध्ये राहतो. सगळ्या जगाला माहित आहे एवढा मोठा देव वारकरी संप्रदायातल्या एका संताच्या हृदयात राहिला. त्या संताचं नाव माहितीये? संत सावता महाराज. धन्य त्याची माता, धन्य त्याचा पिता, साठविला दाता त्रैलोक्याचा. अजून कुणाच्या हृदयात राहिला? तर माझ्या भक्त हनुमंतरायांच्या. ऐका, ज्या वेळेला प्रभू रामचंद्र 14 वर्षाच्या वनवासातून परत आले होते, अयोध्येमध्ये परत आल्यानंतर अयोध्येमध्ये सत्कार समारंभाचा कार्यक्रम आयोजित केला. त्याच्यामध्ये प्रभूंनी सगळ्यांचा सत्कार केला पण मारुतीरायांचा सत्कार काही केला नाही. मावशी बसून घ्या, त्यांना जागा द्या बरं. सगळ्यांचा सत्कार केला, मारुतीरायांचा सत्कार केला नाही. सीता मातेला थोडंसं वाईट वाटलं की अरे रामायणामध्ये हनुमंतरायांचे सगळ्यांवर उपकार आहेत. मग प्रभूंनी सगळ्यांचा सत्कार केला पण मारुतीरायांचा सत्कार काही केला नाही. सीता मातेला थोडंसं वाईट वाटलं. सीता माता उठल्या आणि आपल्या गळ्यात जो काही नवरत्नांचा हार होता तो हार काढला आणि हनुमंतरायांच्या गळ्यामध्ये घातला. आता हनुमंतराय त्या हाराच्या मण्याकडे अशी निरखून बघू लागले. बघता बघता एक एक मणी दाताने तोडू लागले आणि बघता बघता गळ्यातला हारच तोडला आणि जमिनीवर फेकून दिला. एक जण उठला आणि म्हटला, अरे तुझ्यासारख्या माणसाला त्या हाराची काय किंमत? इतका मोलाचा हार, नवरत्नांचा हार सीता मातेने तुला दिला आणि तो तोडून फेकला. हनुमंतरायांनी सांगितलं, सीता माता मला प्रियच आहे. मातेने मला हार दिला, मी प्रेमानं गळ्यामध्ये घातला. पुढे ऐका, पण त्या हाराच्या मण्यामध्ये मी माझे प्रभू रामचंद्र आहेत की नाही त्यांना मी शोधत होतो. वरून निरखून बघितलं, प्रभू दिसले नाही. मला वाटलं कदाचित मण्यात असतील म्हणून मनी दाताने फोडून बघितला, मध्येही माझे प्रभू दिसले नाही. मग ज्या गोष्टीमध्ये राम नाही ना ती गोष्ट मी माझ्या जवळ सुद्धा बाळगत नाही. काय सांगितलं? ज्या गोष्टीमध्ये राम नाही ती गोष्ट मी माझ्या जवळ सुद्धा बाळगत नाही. एक जण म्हटलं, हनुमंतराया हा देह तुमचा आहे? म्हटले हो. मग तुमच्या देहात राम आहे का दाखवा. दाखवा म्हटल्याबरोबर हनुमंतराया उभे राहिले आणि फाडून या पुली छाती. श्रीराम जानकी बैठे हैं मेरे सीने में, श्रीराम जानकी बैठे हैं मेरे सीने में, श्री राम जानकी बैठे
समोर आपली छाती विदीर्ण केली, फाडून आपली छाती दाविले प्रभू भगवान, एकमुखान बोला बोला जय जय हनुमान. सगळ्या सभेसमोर माझ्या हनुमंतरायांच्या हृदयामध्ये जगाचा बाप प्रभू रामचंद्रांना सगळ्यांनी बघितलं म्हणून एवढा मोठा जगाचा बाप आहे, पण हनुमंतरायांच्या भक्ती करता किती छोटा झाला तेने संपुष्टी राहावे. तुकाबराय म्हणतात आपण त्या देवाची ज्याप्रमाणे भक्ती करू ना त्याप्रमाणे भगवान परमात्मा भक्ताच्या मनातल्या सगळ्या इच्छा पूर्ण करतो. अभंगाचे दुसरे चरण. होय तैसा केला होय भक्ती केला तैसा, 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 होय भक्ती केला तैसा. हे होय भक्ती केला तैसा, 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 होय भक्ती केला तैसा. हे पूर्वी धरावे ते इच्छा पूर्वे धरा विद्ये इच्छा, होय भक्ती केला तैसा, 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 होय भक्ती केला तैसा. होय भक्ती केला तैसा पुरवी धरावी ती इच्छा. तुकाबराय म्हणतात आपण ज्याप्रमाणे भक्ती करू ना त्याप्रमाणे भगवान परमात्मा भक्ताच्या मनातल्या सगळ्या इच्छा पूर्ण करतो. भक्ती अशी करा, इच्छा अशी करा की जी माझा भगवान परमात्मा पूर्ण करेल. या जगामध्ये भगवान परमात्म्यानं आपल्या भक्ताचा उद्धार करण्याकरता वेगवेगळ्या प्रकारचे अवतार घेतलेले आहेत. ज्या वेळेला कलियुगामध्ये भगवान महादेवांचा अवतार झाला तेव्हा या कलियुगामध्ये अनेक प्रकारचे राक्षस माजलेले होते आणि त्या राक्षसांचा नायनाट करण्याकरता आमच्या भगवान देवादिदेव महादेवांनी संपूर्ण महाराष्ट्राचं कुलदैवत असणाऱ्या श्री खंडोबा देवाचा अवतार घेतला आणि तो देव आपल्या भक्तासमोर कसा आला. शिवावतारी मार्तंड मल्हारी मनात ठेवून बानुला, टाच मारून घोड्याला निघाला बाणूच्या वाड्याला, टाच मारून घोड्याला निघाला बाणूच्या वाड्याला, टाच मारून घोड्याला निघाला बाणूच्या वाड्याला, टाच मारून घोड्याला निघाला बाणूच्या वाड्याला. शिवावतारी मार्तंड मल्हारी, शिवावतारी मार्तंड मल्हारी मनात ठेवून बाणूला, टाच मारून घोड्याला निघाला बाणूच्या वाड्याला, टाच मारून घोड्याला निघाला बाणूच्या वाड्याला, टाच मारून घोड्याला निघाला बाणूच्या वाड्याला, टाच मारून घोड्याला निघाला बाणूच्या वाड्याला. शिवशंभूचा अवतार माझा मार्तंड मल्हार, शिवशंभूचा अवतार माझा मार्तंड मल्हार, दिल्या वचनाला जागला झाला बाणूचा भरतार, दिल्या वचनाला जागला झाला बाणूचा भरतार. विशाल ईश्वरा सांभाळिले करा, विशाल ईश्वरा सांभाळिले करा, सुखी ठेव गाव गाड्याला, टाच मारून घोड्याला निघाला बाणूच्या वाड्याला, टाच मारून घोड्याला निघाला बाणूच्या वाड्याला, टाच मारून घोड्याला निघाला बाणूच्या वाड्याला, टाच मारून घोड्याला निघाला बाणूच्या वाड्याला.
जय देव जय देव जय देव जय देव जय देव जय शिव मार्तंडा जय देव जय देव जय देव जय देव जय देव मार्तंडा आधी मायेचा मल्हारी तुची प्रचंड हरी मायेचा मल्हारी तुझी प्रचंड आगड धुम नगारा सोन्याची जेजुरी देव गेले जेजुरा निरा घोडा आगड धुम नगारा सोन्याची जेजुरी देव गेले जेजुरा निरा घोडा पाऊले तोडा कमरी करकता कटीर मस्तकी तुरा खोबऱ्याचा कुटका भंडाऱ्याचा भडका बोल अहंकारा सदानंदाचा येळ गोड सदानंदाचा येळ गोड जय देव जय देव जय देव जय देव जय देव जय शिव मार्तंडा आधी मायेचा मल्हारी तुची प्रचंडा जय देव जय देव जय देव जय देव जय देव जय शिव मार्तंडा जय देव जय देव जय देव जय देव मार्तंडा या खंडमरायाचं या खंडमरायाचं याडबाई लागल मुरळीला याडबाई लागल वाघाला लागल मुरलीला येडबाई लागल वाघाला लागल मुरलीला येडबाई लागल वाघाला जेजुरीचा खंडेराया खंडेराया या ग देवाचा गुण गाया या ग देवाचा गुण गाया गुण गाया या ग देवाचा गुण गाया गुण गाया हे सदानंदाला अगबाई सदानंदाला सदानंदाला अगबाई सदानंदाला या खंडवरायाचं याडबाई लागल मुरळीला याडबाई लागल वाघाला लागल मुरळीला याडबाई लागल वाघाला लागल मुरलीला येडबाई लागल वाघाला लागल मुरलीला येडबाई लागल वाघाला येळकोट सदानंदाचा आई राजा उधे उधे वा 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 टाळ्या वाजवल्या म्हणजे आवडलं असं वाटलं ना थोडं गोंधळ केल्यासारखं कारण आपल्या हिवाळे साहेबांनी इतका मोठा हा कीर्तनाचा कार्यक्रम आयोजित केलाय मग आपल्या गोंधळाला आपल्या कीर्तनाला सगळे देव आले पाहिजे की नाही खंडेराय आले पाहिजे महादेव आले पाहिजे देवी माता सगळेजण आले पाहिजे बघा या जगामध्ये अजूनही म्हटले असते पण नको एखादीच्या पटकन अंगात यायचं आ पिंगळा पण आला पाहिजे म्हणते बिनधास काळजी करू नका तुमची इच्छा आहे ना बिनधास म्हणणार ऐका बर का एका गावात असंच लोक म्हटले ताई अजून म्हणा मी म्हटले आणि तिकडून अशी जगदंबा धावत आली म्हटलं मावशी थांबा तुम्ही पण थांबा आणि ती मावशी डायरेक्ट येऊन स्टेजवरच नाचायला लागली म्हटलं मावशी थांबा थांबा म्हटली का तिनं माईकच घेतला ना आता काय करावं सगळं कीर्तन डिस्टर्ब व्हायला लागलं त्या मावशीची कमरेली होती पैशांची पिशवी मी घेतली काढून मावशी लागली उड्या मारायला माझी पिशवी हातात दिली तेव्हा गपकन खाली जाऊन बसली अंगातलंच गेलं भगवान परमात्मा आपल्या भक्ताच्या उद्धारा करता वेगवेगळ्या रूपाने या जगामध्ये यायला तयार आहे म्हणून तुकोबराय म्हणतात होय भक्ती केला तैसा ज्याप्रमाणे भक्ती कराल ना त्याप्रमाणे भगवान परमात्मा भक्ताच्या मनातल्या सगळ्या इच्छा पूर्ण करतोय एकाने भगवंताकडे संपत्ती मागितली तर भगवान परमात्म्याने त्याचा भाव पाहून त्याचा सगळा गाव सोन्याचा करून दिला सुदामा ब्राह्मण दुःख दारिद्र्य पिढीला मुष्टी पोहे घेऊन या त्याचे भेटी लागे गेला शुद्ध भाव देखून या गाव सोनियाचा दिला विठोबाचा धर्म जागो त्याचे चरणी लक्ष लागो विठोबाचा धर्म जागो एकाचा भाव बघितला सगळा गाव सोन्याचा करून दिला एकाने भगवंताकडे संपत्ती मागितली त्याला गाव सोन्याचा दिला एकाने भगवंताकडे बायको मागितली देवा तुझ्यासारखी मला बायको पाहिजे भगवंत अर्जुनाची बायको सुद्धा झाले एकाने भगवंताकडे मुलगा मागितला देवा तुझ्यासारखा मला मुलगा पाहिजे तर द्वापार युगामध्ये माझ्या भगवान